धर्मस्य तदात्मानां सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा म्हणतात ज्या टायमाला ह्या धर्माला ग्लानी लागते धर्म रक्षावाया रक्षावया अवतार घे. धर्माची रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा अवतार. आज सुद्धा भगवान परमात्मा अवतार घेण्याचा वखत आलाय. कारण का धर्माच्या नावाखाली काही करू लागले लोक. लक्षात आलं का तुमच्या? मी म्हणतो इतर चोर ठीक आहेत पण परमार्थात चोर झाले. ती इतर चोर ती चोर आहेत म्हणून चोरच आहेत. त्याचे नाव काय आहे ते चोरात या चोरटेच येतात. पण धर्मात सुरून चोरी करायची, धर्माचं अंगावर पांघरून घ्यायचं आणि चोरी करायची, चोर व्हायचं. म्हणजे याच्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागेल ना. लक्षात ठेवा. कारण का धर्माला ग्लानी लागायला लागली की भगवान परमात्मा अवतार घेत असतो. संताच्या नावाला संताला काळीमा लागायला लागला, संताला कोणी नावं ठेवायला लागलं की देवाला सहन होत नाही, देव अवताराला येत असतो. बरं का. आता याच्यावर काय व्हायला लागलं की संताचं रूप घेऊन बरेचसे माणसं चोऱ्या करायला लागले. संताचं रूप घेऊन चोऱ्या करायला लागले म्हणून देवाला त्यांचा काटा काढायसाठी बरं का अवतार घ्यावा लागेल. मग भगवान परमात्माला अवतारला यायचा म्हणून अशी दुष्ट जन्मले असे गोकुळामध्ये कंसासारखे नाही का. आणि त्या कंस दुष्ट होता, दुराचारी होता. स्वतःच्या वडिलाला नाही का गादीवर असताना स्वतःच्या वडील राजावर गादी होते. वयात असताना सुद्धा म्हणजे त्यांचा अजून अधिकार होता तवरच त्यांना असं खाली गादीवर ओढलं आणि एका बंदीखान्यामध्ये खोलीमध्ये टाकलं आणि स्वतः बसलेले याला कंस म्हणायचं. बरं का. बरेचसे आहेत आई बापाचा हा अधिकार छिनून घेतात आणि स्वतः अधिकारावर बसतात. काय कळते आमच्या बापाला असे म्हणतात. लक्ष ठेवा. आशाचा नाश करण्यासाठी भगवान परमात्मा अवतरलेला असतात. असाच एक दिवस प्रसंग आला. त्या कंसाला बहीण होती. त्या बहिणीला तिचं उपोर लग्न वयात झालं, वय झालं. त्या टायमाला आता काय करावं. त्यांच्याकडे एक गुमस्ता म्हणून वसुदेव नामक ब्राह्मण होते. त्या वसुदेवाचं त्याचं ते स्वभाव चांगला असल्यामुळं हा कंसाच्या मनामध्ये बसला आणि त्याने सांगितलं, महाराज माझी इच्छा आहे माझ्या बहिणीचं तुम्ही पाणीग्रहण करावं. तेव्हा ते म्हणे मी गरीब माणूस, मी तुमच्याकडे सेवेला जरी असला तरी सुद्धा काही अडचण नाही. तुझा स्वभाव चांगला आहे सगळं. माझी इच्छा आहे तुला. आता काय मोठ्याचा आला गाडा म्हणजे होईल काही का नाही. चालतंय म्हणले काही नाही. आणि त्यांचा उभयता लग्न समारंभ झाला, स्वयंवर झालं. आणि पहिले जीवनामध्ये असं वरात काढत होतं हे नाही वरात. ते वरातीमध्ये वसुदेव देवकी एका गाडीमध्ये बसलेले आहेत, वाहनामध्ये बसलेले आहेत. आणि पुढं डीजे नाही का नाचत, तसं नाचते ते कंस बी नाचतोय. नाचत असताना तो भगवान परमात्म्याला काय झालं कोणाला ठेव भगवान परमात्म्याच्या ध्यानात आलं. अरे म्हणजे आता हे तर आपल्याला थोडस करावं लागेल काहीतरी. कारण का
आनंदाचा उत्सव आहे, पण पुढे काहीतरी आहे म्हणून सांगावं लागेल ना. म्हणून आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माणी भरवसा नाही का बोलण्याचा. आकाशाची वाणी सांगते कंसाला, अरे बाबा लय नाचू नको, आहे की नाही. हिच्या पोटी जन्मलेला जो बाळ आहे तो तुझा काळ आहे, तो तुझा काटा काढणार आहे. आणि मग जर असं जर आपल्यातलं जरी असलं कोणी आणि असं जर म्हणलं तर आपल्याला काय वाटत, आपल्याला वाटतं ह्याला चांगलं राहून द्यावं आपण, असं नाही वाटत. मग तो तर कंसच आहे, त्याने लगेच त्याला काय केलं, अगदी आपल्या मेहनतली तलवार काढली आणि मारा या धावला देवकीशी, देवकीला मारायला धावला. अरे हिच्या पोटी जन्मला जर आपल्याला मारणार काय हिचा जगून उपयोग आहे. मारायला धावला की वसुदेवाने, वसुदेवे धरला हात नाही का, वसुदेवाने हात धरला. म्हणले महाराज आजपर्यंत ती तुमची होती, तुमचा अधिकार होता तुम्हाला मारायचा, पण आज तुमचा अधिकार नाही, ती माझी झाली, तिचं रक्षण करणं माझं काम आहे. जरी तुमचं तुम्हाला तिच्या मुलगा जन्मलेलं तुम्हाला मारणार असेल तर आम्ही तुम्हाला बाळ जन्मलं की तुमच्या ताब्यात देऊ. मी प्रश्न मिटला ना. कशाला ती स्त्री हत्या येतं, स्त्री हत्या करणं म्हणजे महापाप आहे. स्त्री हत्या करणं पाप आहे, तर तुम्ही स्त्री हत्या करता कशाला. आणि ही सज्जनालाच पटतं, सज्जनाला कळतं स्त्री हत्या करू नये म्हणून. दुर्जनाला काय, त्याला स्त्री हत्या काय बोकड हत्या काय, काही जमतं त्याला. कसलं एकादशी काय काय कर, त्याला काय कळतं, त्याला कळत का काही आज कुठला वार आहे म्हणून, काही नसतंय त्याला. पण तरी सुद्धा थोडस पुण्य शिल्लक असल्यामुळे त्यांनी जाणून घेतलं आणि ते म्हणले सगळ्या दूताला सांगितले ह्या दोघांना काही करा, बंदीखान्यामध्ये आलं, बंदीखान्यामध्ये टाकलं. बंदीखान्यामध्ये टाकल्यानंतर हा बंदीखान्यामध्ये टाका नाही तर कुठं टाका, संसार थांबत नाही. पहिलं अपत्य झालं, पहिलं अपत्य झाल्यानंतर कळालं कंसाला. कळाल्यानंतर अति तो आला रागाने आला, पण त्याच्या या डोक्यात थोडस पाप पुण्य होतं पुढं. काय कारण पुण्य शिल्लक असलं ना सद्बुद्धी राहते तयार. बरं का, त्याला वाटलं पहिलं मुलगा आपल्याला मारणार आहे कितवं, 8वं. मग त्याला काय मुलगा झाला मुलगी झाला काहीतरी झालंय ना, त्याला आनंद झाला म्हणून पेढे वाटायला लागला. पेढे वाटायला लागल्यानंतर त्या भगवंताला काळजी पडली. नारदा म्हणले तू जावा लागेल तिथं. असं जर तो पेढे वाटीत बसला तर मग पुण्यच होत झालं ना, आहे का नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही जावा आणि त्याला बरोबर वाटला लावा. कोणच्या तुझ्याच वाटलं तू चल म्हणजे तुझं काम होईल. आणि मग मला सांगा, नारद आले हातामध्ये लिला कमळ घेतलं ना असं फिरत आले. नारायण 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 श्रीमन नारायण नारायण आले. नारद समोर उभं राहिले आणि काय चाललंय म्हणले, काय चाललंय महाराज, कंस महाराज काय चाललंय. जे संत असतात ना ते दुर्जनाच्या दारात सुद्धा उभं राहू शकतात बरं का. आणि सज्जनाच्या बी दारात त्याला कोण कडवी काहीच होत नाही, त्याला काय भेटच नसते. ते संत भेटच नसतात कशाला. जाऊन त्याच्या दारात उभं राहिले, त्याच्या जवळ आले. म्हणले काय चाललंय, म्हणजे पेढे वाटतो. नातू झालाय, नातू बाचा झालाय, बाचा मामा झालो मी. मामा इतका नका फुगू म्हणला, इतकं नका फुगू. का फुगा फुटून जाईल म्हणले. अवती तुम्ही ऐकलं नाही काय गाणं, वर लागलेलं गाणं ऐकलं नाही काय, आकाशातून बोलले ते तुम्हाला मारणार. अहो म्हणले 8वा मारणार आहे, हे पहिलं काय करणार आहे. तेव्हा चुकलंय म्हणले तुमचं. त्यो लय खोड्याचा आहे गडीवरला, लय चतुर तो शिरोमणी गुण लावण्याचे. तो खोडकर आहे म्हणले, तो कवा पहिला बी येऊ शकतो म्हणले. म्हणले कस काय पहिला कसा येऊ शकेल, 8वा सांगितलाय ना. म्हणले बघा ह्या का त्यांनी असं लिहिला कमळ असं फिरवलं आणि मोजावर म्हणले ह्या पाकळ्या, याला 8 पाकळ्या आहेत म्हणले. 8 किती, 8 पाकळ्या आहेत. कुठून सुरुवात करा म्हणले, बघा वर शेवटाला वाट येते का नाही. आणि शिकून सुरुवात केली तरी पहिल्या वाटी येते म्हणले. मग बघा
मग मला नाही सांग, मी ह्याच्या पुढे काय सांगत नाही, तुम्हाला तुमचं तुम्ही ठरवा. लक्षात बसलं आणि गेला लगेच आणि काय. पुण्याचा रावया पुण्य सारावया देवऋषी येते नाही का. देवऋषी म्हणजे नारद आहेत. त्यांनी सांगितलं, म्हणलं तुम्ही नादी लागू नका त्या देवाच्या. देव काय खोडसळे, कोणच्या बी तारखेला येईल, कोणच्या पहिले बिन आणि दुसरे बिन असं करता कसा. असेही 6ही बाळ त्याने मारली. 7वं बाळाचा गर्भ झाला. सगळ्यांनी सांगितलं आता 7व्यांदा देवकी हे आहे, गरोदर आहे. आणि काय झालं कोणा ठाऊ, 7वा गर्भ तो आदिमाया शक्तीने तो गोकुळामध्ये रोहिणीच्या पोटामध्ये तो घालवला. बघ आदिमाया शक्तीने गर्भ नष्ट. म्हणले काय झालं, काय नाही म्हणले, ते रावणाच्या भीतीने निघून गेले म्हणले ते. आता पुन्हा 8वा नाही का. मग 8वा भगवान परमात्म्याचे देवकीला पुन्हा दिवस गेले. देवकीचे तेज आहे का नाही, देवकीचं तेज सूर्यासारखं तेज प्रकाश. कारण का देव पोटाला यायचा ना, बघा देव पोटाला यायचा ना, स्वरूप सुंदर होत असते. देवाचं नामस्मरण जरी कायलं ना आपण, आपलं स्वरूप सुंदर होतं. हा आपण सारखं असं प्रसन्न दिसतो. आपणच प्रसन्न नाही, पुढच्या माणसाला सुद्धा वाटतं खाय त्याचं सुद्धा पोट भरतो, पाहून पोट भरतं बरं का. आपल्याकडे पाहिल्यावर आपल्याला पुढच्या माणसाला दुखणच येतो. पण ती इतकी देवकी स्वरूप सुंदर दिसायला लागली का, त्याच्या पोटामध्ये भगवान परमात्म्याचा अंश आहे. आणि काही नाही लिहिला, जास्त वेळ घेण्यापेक्षा भगवान परमात्माचा तो प्रसन्न म्हणजे जन्माचं ठिकाण आलं. अष्टमी काही असेल, बुधवार असेल, काही असेल, तिथी मिती मिळे एवढा अभ्यास करतच नाही, करायचाच कशाला. जे आहे ते मिळलं झालं आहे की नाही. श्रावण शुद्ध काही अष्टमी असेल, काही असेल, त्या तिथीला भगवान परमात्म्याने अगदी आधीच 1 तास 2 तास येऊन उभं राहिले देवकी पुढं. आणि झोपले होते. कोण झोपा काढता म्हणे, मी आलो इथं. तू आला म्हणले, तुम्ही 7 जन्मामध्ये तपश्चर्या केली आणि त्या तपाचं फळ मग तू मागितलं होतं ना, मी पोटाला येऊन मी आलो म्हणे. आणि तू असा आला एवढा मोठा आणि मग तू जर आमच्याकडं लोक म्हणते पोसना आणला का काय एवढं आहे का नाही. पोसना आमच्या पोटाला यायचं म्हणलं, असं एवढा मोठा चालतं काय. ते म्हणे कसं तुम्हाला मला एवढ्या बारक्यापणात बोलता येईल का, म्हणून मी मोठा झालो. तुम्ही माझं ऐका, मला कुठं न्यायचंय, गोकुळात न्यायचं बरं का. नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. वेळ कमी आपल्याला आज. मस्त किती बी गाव वाटतं, पण सगळ्या असं डोक्याला त्या पंढरपूर मध्ये टावरवर कसं एक शब्द मी फुटा नाही. हालो म्हणते पुन्हा गप्पच बसते, तसं झालंय टावरला. असं विठाला आपल्याला वाटतं लय आपल्याला बोला येत, लय हाला येते, लगेच सगळं ऐकू येते, पण टावरवर लय लोड असतो. हे तुम्हाला नाही दिसत, हे टावरवर लोड असतं. तसं आपल्याला त्या भगवंत म्हणतात, तुम्ही मला इथं नका ठेवू, इथं काही माझं जमणार नाही, माझं तिकडं जमन, गोकुळात नेऊन ठेवा. ते म्हणले तुला काय कळतंय का काही, आमच्या पायात बेडे आहेत, आमच्या हातात बेडे आहेत, पायात बेडे आहेत, आणि आम्हाला गोकुळात जायचं कसं. म्हणलं मी हेच कळत नाही तुम्हाला, देव जन्मल्यावर बेड्या राहतात का,
देव देव झाला म्हणल्यावर बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी साव. अरे बंधन राहतेनच कशाला? खटाखटा दिसतं. देवाने पाहिल्या सगळ्या खटाखटा, सगळ्या बेड्या सगळ्या तुटून पडल्या, काही सुद्धा राहिलं नाही. म्हणजे 7 दरवाजे, अख्खे सगळे दरवाजे पॅक आहेत म्हणले. कसं जायचं? तुम्ही टेन्शनच घेऊ नका, सगळे दरवाजे सगळे मोकळे. तुम्ही मला उचला आणि तिथं न्या. आणि देव पुन्हा लहान झाले बरं का, लहान झाले. आणि देवकीच्या पुढं मांडीव घेतलं त्याने, भगवंताला निरखून पाहिलं. देवाला इतकं पाहिलं की आता पुन्हा कव्हा बघायला भेटतो सांगता येत नाही, है की नाही? कव्हा भेटल बघायला सांगता येत नाही. आणि एवढंच पाहण्यासाठी 7 जन्म तपश्चर्या करावी लागली. तुमचं आमचं भाग्य आहे, आपल्याला भगवान परमात्म्याचा अनुभव येतो झटकीपट, लवकर. बाबांच्या नामाच्या पावराने लवकर अनुभव येतो, लवकर. 7 जन्म तपश्चर्या करावी लागली भगवान परमात्मा पोटीला जन्माला येण्यासाठी. आणि विशेष म्हणजे देवकीला सांगितलं, बाळ दे आता. टोपली आणली, टोपलीमध्ये भगवान परमात्म्याला झोपवलं. आता माया असते, माया कधी सोडत नसते. म्हणले काय करावं, पण इकडं कंसाचं विहार होतं. आपल्याला जर त्याला कळालं तर हे बाळ घेऊन जाईल आणि पहिले ज्या बाळाची राडा केला नाही का, मारून टाकली, तशी हे बी मारून टाकली. त्याच्यापेक्षा लवकर जावा. आणि मग टोपलीमध्ये घेतलं, बाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर पाऊस चालू होता, सगळे दरवाजे मोकळे होते. सगळे जे जोबदार होते ना बाहेरले, बहालदार चोपदार सगळे झोपले होते. सो गए सारे पारे क्या बात हो गई, सो गए सारे पारे क्या बात हो गई, ओए कान्हा जी पधारे, ओए क्या बात हो गई, ओए कान्हा जी पधारे, ओए क्या बात हो गई, ओए कान्हा जी पधारे, ओए क्या बात हो गई, ओए कान्हा जी पधारे, ओए क्या बात हो गई, बन गए सारे ताले क्या बात हो गई, बन गए सारे ताले क्या बात हो गई, ओए कान्हा जी पधारे, ओए क्या बात हो गई, ओए कान्हा जी पधारे, क्या बात हो गई, ओए कान्हा जी पधारे, क्या बात हो गई, ओए कान्हा जी पधारे, क्या बात हो गई. कान्हा जन्माला आला नाही का, काय बात आहे नाही का, काय कसं काय मिळवायचं आहे का नाही, काय आनंद आहे तो, आनंद आहे. पण आता काय करावं, आनंद जरी असला तरी जवळ ठेवता येत नाही, तो जायचा असतो. ते भगवान परमात्म्याला घेतलं, बाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर पाऊस सुरू होता, मंद मंद पाऊस पडेल. पाऊस मंद मंद पडत असतो. लक्षात ठेवा, देव जन्माला आला की पाऊस पडतो बरं का, मंद पडतो, लय रापा नाही, मंद पडतो. कारण काही सगळं साधवायचं असतं. तुमचा आमचा सुद्धा पाऊस पडतो. देव जन्माला आला, चिंतन साधना लागले की देव अति बारीक पाऊस पडत असतो, बारीक. हा, आणि त्या पावसाचा आनंद लुटायचा. त्या पावसामध्ये अगदी पाऊस लागेल म्हणून देवाना शेष भगवान परमात्मा आपली छाया, आपला जो म्हणा आहे त्याच्या डोक्यावरती, भगवंताच्या त्या टोपलीवरती ठेवून चालले. यमुना माईला पुरा आला. यमुना माईला पहिली मला भेटली भगवंत. लय अशा यमुना फुगल्यात. आधी माझ्याकडे येते, आधी माझ्याकडे तात्या भेटायला आले. अरे फुगू नको, आले तुला पण सगळ्याच भेटायच्यासाठी आलो, एकासाठी येतो थोडं, सगळ्यासाठी आलो. एवढी फुगू नको, फुगल्यावर राडा होईल. बसू देवाच्या कमरेला पाणी लागलं, छातीला पाणी लागलं, अहो नरड्याला पाणी लागलं. भक्ती करत असताना नरड्यापासून पाणी येत असतं दुःखाचं बरं का. पण भगवान परमात्म्याने वरून मग पाय काढला. म्हणले आता माझा बाप जर गेला, माझ्या जर या असं वडिलाला जर झालं तर मग काय माझ्या ह्याला किंमत आहे. इतकी परीक्षा हो, इथपर्यंत नरड्यापासून पाणी, तोंडात पाणी द्यायला लागलं तरी बी देव परीक्षा घेतो. म्हणजे तुम्ही आम्ही लगेच माळ काढली की लगेच वाटतं आपल्याला असो व्हावा, असं नाही. इतकी परीक्षा असते, एवढ्या परीक्षेला पास व्हावं लागतं. भगवान परमात्म्यावरनं अगदी पायाचा अंगठा काढला डावा. चाट
पण भगवान परमात्म्यांनी सपायाचा अंगठा लावला की पाणी स्थिर झालं. दोन्ही भाग झाले. यमुना माये आणि भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेव गेले गोकुळामध्ये. गोकुळामध्ये सगळी सामसूम होती. पहाटेचा काळ होता. सगळी सामसूम होती. यशोदेला मुलगी झालती. मुलगी बघितली तिने आणि मुलगी बघितल्यावर कोणची बी आई काय होती? शांत होती. काय म्हणली? कार्ती झाली. आणि मग तिनं ते आनंद व्हायच्या ऐवजी इकडं तोंड करून पडले. इकडं तेवढ्यामध्ये वसुदेवाने नंदराजाला बोलून घेतलं. म्हणजे हे आता आमचं असं आहे, हे तुमच्याकडे ठेवा. कारण का आमच्यावर हे असं अडचण आहे, संकट आहे, हे तुमच्याकडे ठेवा. पण नंदराजा म्हणले असं आहे आपल्या संसारामध्ये, तुम्ही काय दिलं म्हणजे आम्ही बी काय द्यावं लागतं. मग मला एक मुलगी झाली, ते घेऊन जा. मी काय करू? घेऊन जा म्हणले. तुम्ही दिल्यावर माझा येडा वाकडा तर आहे, तुम्हाला न्यावंच लागेल की. आता काय खोटं आहे का नाही. पण असू दे, काय असेल ती भगवंताची काय लेखी असेल. आधी नंदराजाने आपल्या त्या यशोदेच्या त्या महालामध्ये ती बाळ ठेवलं आणि ती दुःखी होती. आपली पडली तिकडे गपची. आणि इकडं ती वसुदेव घेऊन त्या बाळाला गेले घरी. वसुदेव आपल्या घरी आले. बंदीखान्यामध्ये जवळ आले. जवळ आतमध्ये गेले की बंदीखान्याचे दरवाजे सगळे लागले. बघा, मायेचा निस्ता आणि मायेचा संचार झाला तरी कटाकटा. आता बघा ना, हिथून गेल्याबरोबर, हिथून म्हणजे काल्याचं कीर्तन झाल्याबरोबर माया लगेच सुरू होती. लगेच रेंज लागती. लगेच खटाखट मेसेज येतात. काय राहिलं असं, धार काढले असं, काय झालं, टपाटप मेसेज पडतात. म्हणजे आतापर्यंत सगळं थांबलेलं असतं, थांबलेलं असतं, सगळे मेसेज पडतात. मग म्हणायचं आपलं हे राहिले, ते राहिले, 5 दिवस राहिले, सगळं दरवाजे पटापट पडले. आणि वसुदेवाच्या अगदी हातापायात बेड्या तशा झाल्या. आणि मग त्या बाई आली म्हणले, बाई काय का बसत नसती. तिने मोठ्याने काही काय टाकली, आरडली की सगळीकडे जागे झाले. बाळगड काय म्हणले, बघा झाली वाटतंय, पोरगी झाली वाटतंय. काय माणसाला सुद्धा कळतं बरं का, आवाजावरूनच कळतं. तिचा आवाजच असा की बाहेरची माणसं, गड्याचा आवाज नाही, गप्पाई म्हणले की म्हणते हे रोमण्यात दिसतोय. मुलगी झाली वाटतंय, कंसाला जाऊन बातमी झाली, मुलगी झाली वाटतंय. चला आला तो गडी. त्याला काय वाटतच नव्हतं. त्याच्या डोक्यात तेच होतं. आता हे आठवा सारखा आठवत होता. आणि मग आला लगेच पटकीने आला. ती मुलगी घेतली. मुलगी म्हणली, देवकी म्हणली, अरे 6-7 घालवली तो, एवढी तरी पोरगी आहे, तुला पोरग मारणार आहे, पोरगी आहे, एवढं तरी तेव्हा भावला. नाही म्हणले, नाही राहून द्यायची. हातामध्ये हिसकून घेतली आणि घरा फिरवल्याबरोबर ती मायावती कोणाला सापडली नाही. हातामध्ये सुटली आणि वरती जाऊन तिने सांगितलं, अरे तुझा लागी मधी माझा उपा झाला दे, उपा झाला दे, उपा झाला दे, तुझा लागी तुला मारणारा माझ्या आधी जन्मलाय. तिकडं गोकुळामध्ये गेलाय. पत्ता तर लागला. आणि पत्ता लागल्यावर मग आता आठवा कृष्ण आता जन्मला. आता काय करायचं बरंचसं. आता हे कंसातलं मी म्हणतो ठेवाच इथंच आहे का नाही, आपलं गोकुळातलं घ्यावा. कंसाच्या ठिकाणी काय कंसातलं काही बी असते. विठाला गोकुळामध्ये ती गवळण जी दाशी होती ती समोर आली. तिने पाहिलं. म्हणले हा बाळाचा चेहरा पाहिला की तिने अगदी ती थकत झाली. हे पोरगं इतकं सुंदर कवाच बघायला भेटलं नाही. असलं ती दिसल्यानंतर यशोदेला म्हणते, यशोदे अगं बघ ह्याच्याकडे बघ, कोण आहे ते बघ ना. अगं ती म्हणली काय, तिला काय बघायचंय म्हणले, पोरगी. अगं पोरगी नाही, बघ